आज आपण करणार आहे 1.5 लिटरचा छेना करणार आहे आणि त्याचे मलाई लाडू करणार आहे. ते कसे करणार आहेत बघू. 1.5 लिटर दूध घेतलेले, 1.5 लिटर दूध घेतलेले, ते आता आपल्याला फाडून घ्यायचे. त्यासाठी पाणी घेतलेले आणि त्यात थोडंसं विनेगर टाकायचं, 1-2 चमचे. दूध हे गरम झालेले, त्यात आता थोडं थोडं विनेगर टाकून घेऊ. दूध आपलं छान फाटले गेलेले, दूध छान फाटले गेलेले. यात लिंबाचा रस किंवा विनेगर टाकून घ्यायचं, म्हणजे असे चांगलं फाटले जातं दूध. आता दूध आणि पाणी एकीकडे झालेले, आता आपण हे काढून घेऊ. एका कपड्यावर हे सगळं दूध काढून घ्यायचं. याच्यावर आता गार पाणी टाकून हे 2-3 वेळा धुवून घ्यायचं, म्हणजे आंबटपणा काय जो असेल तो निघून जातो. दोन तीन पाण्याने धुवायचं हे. आता पाणी हे पिळून घ्यायचं. आता मलाई लाडू करण्यासाठी आपल्याला अर्धा लिटर दूध घ्यायचं इथं. दूध गरमच आहे, त्यात आता 1 वाटी साखर टाकणार आहे, लहान वाटी आहे. गोड तुमच्या आवडीनुसार करायचं. साखर छान दुधात विरघळून घ्यायची. 1-2 ते 3 चमचे मिल्क पावडर टाकणार आहे. मिल्क पावडर नसेल तरी चालणार आहे, नाही टाकली तरी पण हे लाडू छानच होतात. आहे तर टाकणार आहे. तर मिल्क पावडर छान मिक्स झालेली, उकळले दूध छान. आता आपण छेना टाकून घेणार यात. छेना हा छान असा फोडून घ्यायचा, हाताने असं मोकळा करायचा आणि दुधात टाकायचा. दुधामध्ये टाकून घेऊ. दुधामध्ये टाकून छान आटवून घ्यायचे आपल्याला हे. दूध या मिश्रणातलं पूर्ण आटलेलंच आहे, अगदी थोडं राहिलेलं आहे. आता हे संपूर्ण आटून घ्यायचं आणि मिश्रण थंड करून घ्यायचं. मिश्रणातलं दूध पूर्णपणे आटलेले. आता गॅस बंद करून घेऊ आणि हे मिश्रण थंड करून घेऊ. मिश्रण आपलं थंड झालेले. छेना हा दुधामध्ये टाकण्याआधी छान मॅश करून घ्यायचा हाताने किंवा मॅशरने, नाही तर काही काही ड्राय पण होऊ शकते. हे मॅश करूनच दुधामध्ये टाकायचं, म्हणजे अशी सॉफ्ट आपल्याला याचे लाडू बांधता येतात. केशर इसेन्स घेतलेले इथं, तुम्ही केशर वापरलं तरी चालेल. आता आपण याचे लाडू बांधून घेऊ. खूप सॉफ्ट होतात हे बघा.
मलाई लाडू आपले करून झालेले आहेत सगळे. मिल्क पावडर इथं वापरली, ती जर नसेल ना तर 2-3 चमचे मलाई वापरायची, म्हणजे लाडू छान सॉफ्ट होतात. याला केशर किंवा केशर इसेन्स काय असेल ते याला डेकोरेट करण्यासाठी लावलेले. थोडे बदामाचे काप ठेवून घेऊ. आपले मलाई लाडू झालेले आहेत.